काही तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे, हेल्पलाईन नंबर्स आहेत, पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आगवणे प्रकरणात सुद्धा अनेक अशा गोष्टी झाल्या, चार्जशीट दाखल झाला, आरोपींना अटक झाली, याच्यातही आरोपींना अटक होईल, कोर्टाचे दरवाजे खोलले जातील, पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत? कायदा कधी पारित होणार आहे? केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात, मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्या बाबतीच्या शिफारसी कधी होणार आहेत? कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढताना 2 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा BNS अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले। हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की DV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे। त्याच्यामुळे BNSच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपपत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले आहेत। इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी हवी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSच्या अंतर्गत या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावीत। त्याच्यामुळे आत्ता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे। त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल, मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचं, याच्यामध्ये जर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची कुठं हलगर्जीपणा होतोय, बेफिकिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, तर राज्य महिला आयोग तुमच्यासोबत आहे।